नमस्कार सगळ्यांना. विद्या ऑफिशियल या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप महिन्यानंतर स्वागत आहे. तुम्ही म्हणाल खूप दिवसांनी व्हिडिओ आला जर कुणी पाहिला तर, पण व्हिडिओ न करण्यामागं बरेचसे रिझन्स होते. त्यातलं एक रिझन मी तुम्हाला सांगणार आहे लवकरच एका व्हिडिओमध्ये. माझा एक लॉंग व्हिडिओ असेल, पण आत्ता जस्ट मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवते आहे. आत्ता रात्रीचे वाजलेत 1 वाजलेत आणि 12-12:30 वाजलेत आणि एक गोष्ट जस्ट विचार करत होते मी की या जगामध्ये इतकी स्वार्थी लोक भरले, ते इतकी स्वार्थी लोक झालेत ना की आपण त्यांच्यासाठी काही पण करू. आपण त्यांच्याशी चांगलं बोलू किंवा त्यांच्यासोबत आपण चांगलं रिलेशन डेव्हलप करायचा प्रयत्न करू. मग ते कुणी असू देत, जिथं आपण शेजारच्या असू देत, पाजारचे, कुणाच सोबत पण. पण ते लोक ज्या वेळेस आपल्याला गरज असते ना तेव्हा कुठेच नसतात आपल्या आजूबाजूला, कुठेच. आता त्यांना नावं ठेवून तरी काय करणार? आपल्याला हे नाही करत तर हे बाहेरचे परके लोक आपल्याला काय, म्हणजे त्यांना काय वाटणार ना आपल्याबद्दल? आपण त्यांच्याशी किती वागलं किंवा चांगलं वागलं, चांगलं बोललं. हे जे लोक म्हणतात ना आपण चांगलं असू तर जग चांगलं असू, नाही असं काही. सगळ्यात खोटं वाक्य आहे हे. आपण चांगले असू तर जग चांगलं असतं. मला तर वाटतं आपण जेवढे चांगलं असू ना तेवढे लोक फायदा घेतात आपला. आणि या जगात आहे ना, पहिलं ठीक होतं, लोक सरळ वागायचे, पण आत्ताच्या जगात आहे ना सरळ वागून काहीच उपयोग नाही. वाकड्यात जर शिरलं ना, वाकड्यात जर गेलं ना, त्याच माणसाचं भलं होणार आहे, आता मला असं वाटतं. कारण जो बोलतो त्याला लोक घाबरतात, त्याला लोक जास्त इम्पॉर्टंट देतात असं मला वाटतं. आणि जे बोलत नाही, जे काहीच करत नाही, काही रिॲक्ट होत नाही, त्यांना लोक असे किड्यासारखे पायदळीत उडवतात. आणि आपण बोलत असतो की खूप, म्हणजे आपण एखाद्या व्यक्तींना म्हणतो ही व्यक्ती चांगली आहे बाबा, ती व्यक्ती चांगली आहे, पण ज्यावेळेस आपल्याला रिअल गरज असते ना, खरी गरज असते ना, त्यावेळेस हे लोकांचे चेहरे आपल्याला आपल्या समोर येतात. हे रिअल ही कशी आहेत म्हणून. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी एक्झॅक्टली काय बोलते किंवा काय नाही. तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते आजचा माझ्यासोबत झालेला. की मला एक काम होतं माझं, आणि एक व्यक्ती बाहेर गेली होती, एक लेडीज होती बाहेर गेली होती. मी तिला जस्ट माझं काम करायला सांगितलं की माझं एक असं असं काम आहे, मी तुम्हाला पैसे वगैरे पाठवते, तुम्ही फक्त तेवढं माझं काम करा. बरं, ती व्यक्ती गाडीवर गेली होती, ठीक आहे. आणि माझं जे काम होतं ना ते खूप हलकं फुलकं होतं, म्हणजे असं काही खूप त्याच्यामध्ये हे नव्हतं. आणि माझं जे काम होतं ना तसंच सेम काम त्या व्यक्तीचं पण होतं, कारण आमची दोघींची कामं एका गोष्टीची रिलेटेड होती. तर मी काय बोलले, आता माझं छोटंसं बाळ आहे, तर एवढं उन्हामध्ये जायचं वगैरे हे करायला, म्हणून मी त्या व्यक्तीला सांगितलं की अशा अशा गोष्टी करायच्यात, झेरॉक्स किंवा XYZ या गोष्टी करायच्या, त्या आणायच्या ते. तर ती व्यक्ती डायरेक्ट मला बोलली तोंडावर की मला नाही जमणार. आता त्या व्यक्तीसोबत माझा काही वाद नव्हता, कधीच नव्हता. त्यांच्यासोबत चांगलं रिलेशन होतं माझं, मी चांगलं बोलायचे वगैरे. इनफॅक्ट मी जरी असे बाहेर असेल आणि मला जर कोणी काम सांगितलं असतं ना की तू हे काम करशील ना, तर मी केलं असतं. पण आज माझ्यासोबत बाळ एक छोटंसं, 3 वर्षाचं, आणि त्या बाळाला घेऊन मी उन्हामध्ये ते काम करायला जाऊ शकत नाही. म्हणून मी त्या व्यक्तीला सांगितलं होतं, पण त्या व्यक्तीने मला तोंडावर सांगितलं मला नाही जमणार. आता इतकं जर साधं सरळ म्हणजे एखादं काम असेल, एखादी व्यक्ती आपल्याला, आपण त्याच्याशी चांगलं आहे बाबा, तरीसुद्धा तो आपलं त्याचं काहीच हे नाही, वाकडं नाही किंवा आपलं कधी भांडणं नाही, तरीसुद्धा ती व्यक्ती काम आपलं करू शकत नसेल, त्याच रूटला जाणार आहे, स्वतः पण तेच काम करणार आहे, जे माझं काम आहे ते कामं सेम आहेत. मग तुम्ही जर त्या ठिकाणी जाणार आहे तरीसुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकत नाही. तर तेव्हा खरी माणसं कळतात आपल्याला की खरंच कुठला माणूस आपला असतो का. हे आपण फक्त म्हणतो नाही का, हा माझा तो माझा, आपण चांगलं रिलेशन डेव्हलप करायचा प्रयत्न करतो की ठीक आहे बाबा, जरी ते परके लोक असेल तरी आपण चांगलं वागूयात, आपल्याला त्याचं चांगलं बेनिफिट भेटेल.
पण आज एका छोट्या गोष्टीवरून एक सिद्ध झालंय की आपण कितीही चांगलं वागू, जगासोबत कितीही चांगलं वागू, लोक नाही आहेत एवढी आत्ता की आपण त्यांच्यासाठी त्यांनी आपल्यासाठी काही करावं किंवा काय. इथं आपण परके लोक झाले, शेवटी ते परकेच आहेत. पण एक फील तर झालं ना मला की एखादी व्यक्तीसोबत आपलं काहीच नसतं, काही वाद नाही, काही भांडण नाही, काही नाही, काही नाही, नॉर्मल आपण रोज बोलतो तसं बोलतो, आणि त्या व्यक्तीला आपण एखाद्या दिवशी एखादं काम सांगतो की आपल्याला ते पॉसिबल नाही, पण ती व्यक्ती आपलं काम करत नाही. त्यावरून आपल्याला लगेच कळतं ती व्यक्ती खरंच आपली होती का इतके दिवस, किंवा आपण त्या व्यक्तीबरोबर बोलायचो, चांगलं रिलेशन होतं. बरं, ते रिलेशन चांगलं डेव्हलप झालं, पण त्या रिलेशनचा उपयोग काय झाला शेवटी. आणि आपला हा समाज आहे तर बाईची शत्रू आहे. खरं आहे, माझ्या बाबतीत तेच झालं की समोरची जी व्यक्ती होती ती लेडीजच होती. एक फ्रेंडली रिलेशन होतं, रोजचं बोलणं चाललं, पण ती व्यक्ती शेवटी ऑब्विसली अपेक्षा करणं चुकीचं आहे कोणाकडून. पण एक रिअलाईज झालं, मी खूप विचार केला या गोष्टींवर. आपण जे लोकांचा विचार करत बसतो की कोण आपल्याला काय म्हणाल, कोण काय म्हणाल, मला तर असं वाटायला लागले कोण काय म्हणाल याच्यापेक्षा आपल्यासाठी जर कोण उभा असेल ना, आपण फक्त त्या व्यक्तीचा विचार करायचा. आपण अडचणीत असताना कोण व्यक्ती आपल्याला मदत करत असेल तर फक्त त्या व्यक्तीचा विचार करायचा. हे 4-2 लोक जे असतात ना आपल्या बाजूला, जे आपल्या वाईट वेळेत नसतात, किंवा आपल्याला एखादी त्यांची गरज लागली तर ते लोक नसतात, त्यावेळेस मग ह्या लोकांचा विचार नाही करायचा, एवढंच मला वाटतं. आणि हे तर परके लोक आहेत, पण आपले पण काही आहे, ती स्टोरी तुम्हाला मी सांगेलच. आणि लवकरच एका चॅनलवर पॉडकास्ट पण असेल माझा, येईल तर लाईफ स्टोरी माझी सांगेल मी त्यात. असो, खूप दिवसानंतर तुमच्याशी बोलले आणि बोलून मला थोडंसं रिलॅक्स वाटलं, बिकॉज आपण खूप गृहीत धरतो लोकांना, पण तसं ते नाही आहे. म्हणजे आई म्हणायची नाही का, मी कधी विचारलं ना जग कसं असतं, माझी आई म्हणायची तुला कळेल जग कसं असतं ते ज्यावेळेस तू बाहेर जाशील, बाहेर पडशील त्यावेळेस. आणि आज ते रिअलाईज होते की बाहेर पडल्यानंतर आपल्याला जग कळतं. खरं आहे हे. आपण 4-2 माणसात जातो, आपल्यासोबत एखादा प्रसंग येतो, प्रसंग घडतो, आपल्याला कोण आपल्याला हेल्प करतं, कोण नाही करू शकत, त्यावरून बऱ्याचशा गोष्टी सिद्ध होतात. त्याच्यामुळे ना स्वतःसाठी जगायला शिका. हे 4-2 लोक आपल्या आजूबाजूच्या आपल्याला काय म्हणतील किंवा काहीच कसलाच विचार नाही करायचा. आपण आपलं बिनधास्त राहायचं, खायचं प्यायचं. इथं कोणाचंच कोणाला काही पडलेलं नाही आहे, जे ते फक्त आपलं आपलं बघतंय. लोकांना लुबाडून मोठं होण्यापेक्षा स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवा आणि मोठं व्हा, एवढंच मला वाटतंय. आणि अजून एक की आयुष्यामध्ये काही होऊ दे, किती अडचणी होऊ दे, किती काही होऊ दे, आपण आपलं खंबीर पाय रोवून घट्ट उभं राहायचं. तो वरचं बघतोय, तो सगळं बघतोय, आपली ताकद बघतोय, आपली सहनशीलता बघतोय, आपलं कष्ट बघतोय, आपलं सगळं बघतोय. तो त्यानुसार आपल्याला फळं देणार. स्वतःवर विश्वास ठेवा फक्त. आणि अजून एक लास्टचं मी सांगेल की आपण म्हणत असतो जगात कोणी नसलं तरी आपले आईवडील असतात, भाऊ बहीण असतात, पण ते पण एका पॉईंटला नसतात आपल्यासोबत. प्रत्येक कोणी कोणाच्या आयुष्याला पुरत नाही असं म्हणतात. त्याच्यामुळं आपलं एकटं जागा, कोणाचा विचार करू नका. लाईफचं कधी काय होईल सांगता येत नाही, त्यामुळं स्वतःचा आनंद स्वतःमध्ये शोधा. जर दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवून आपण काही गोष्टी करायला गेलो तर आपल्याला हर्टच होणार आहे. त्याच्यापेक्षा व्यवस्थित जगा, भरभरून जगा. आणि हे जे 4-2 लोक तुमच्या आजूबाजूला असतील, त्या 4-2 लोकांचा विचार करणं सोडून द्या. शेवटी आपल्याला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे, लोकांना काय वाटतं ह्याच्यापेक्षा. ठीक आहे,
तर खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवला, खूप भारी वाटलं मला बोलून, मन मोकळं झालं. तर जर कुणी हा व्हिडिओ पाहिला तर मला खाली कॉमेंट करा. ठीक आहे. गुड नाईट सगळ्यांना. धन्यवाद.